माझा घड्याळ रिपेअरिंगचा कोर्स चालू असताना मी रेडिओ रिपेअरिंग, टीव्ही रिपेअरिंग, विद्युत यांत्रिक विद्यालय सदाशिव पेठ इथं मी हे कोर्स पण केलेले, साईड बाय साईड सगळे कोर्स केले. मला असं वाटतं मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट स्टेशनला कुठं बळी पडलो. मी माझ्या आयुष्यामध्ये पैशाला किंमत कधी दिली नाही, पैशाला किंमत दिली नाही आणि फसवणूक व्हायला मी कुणीच नव्हतो. मी झिरोमध्ये मी एक रोजंदारी किंवा एक काम करणारा मुलगा होता. व्यवसाय काय सांगतो की मी जसा काल होतो तसाच आज राहिलो, उद्या गेट आउट. की दूध व्यवसायाच्या प्रोग्राममध्ये पॉजचं बटन नाही, दूधमध्ये तुम्हाला कधीच थांबता येत नाही. मला प्युअर व्यवसायच करायचा आहे, मला राजकारणात जायचं नाही, त्यामुळे मला मतदान कमवण्याचा प्रश्न नाही. तुम्हाला हव्यास आणि गरज याच्यामधले फरक कळायला पाहिजे. आज रोजी माझं प्रामाणिक मत आहे की धंदा करण्यासाठी पैसा ही मुळीच अडचण नाही. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप महाराजाज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बिझनेस विषयीच्या माहिती जाणून घेण्यासाठी, बिझनेसमॅन कसे तयार होतात हे माहिती करून घेण्यासाठी आपण लेट्सअप बिझनेस महाराजा तुमच्यासमोर घेऊन येतो. आणि आज माझ्यासोबत अशीच व्यक्ती आहे. ती व्यक्ती आहे प्रकाश कुतवल. ऊर्जा दूध, ऊर्जा ब्रँड, ऊर्जाचे निरनिराळे डेअरी प्रॉडक्ट्स तुम्ही पाहिले असाल, ऊर्जा पाणी तुम्ही पाहिलेलं असेल आणि अतिशय शून्यातून हा व्यवसाय उभे करणारं आणि संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी आपले ब्रँड पोहोचवणारे प्रकाश शेठ कुतवल आज आपल्यासोबत आहे. प्रकाश शेठ, लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. दूध म्हटलं की अनेकांना घरातल्या काय गृहिणीपासून मुलांपासून प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो आणि दुधावरतीच सकाळ काय अनेकांचं आरोग्य पोचलेलं असतं. पण ह्या जेव्हा दूध व्यवसाय करायचा हे तुम्ही केव्हा ठरवलं आणि का ठरवलं? योगेशजी, तुम्ही जे बोलताय की दुधाबाबत, तर दूध आम्ही पूर्ण अन्न समजलो. याच्याही पलीकडं ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस काही नाही तर बोळ्याने दूध पाजा बोलतात आणि ज्यावेळेस माणूस शेवटच्या स्टेपला असतो तो काहीच खात नाही तर शिपणी चमच्याने त्याला थोडं दूध पाजा बोलतात. त्यामुळे जन्मल्यापासून तर मरेपर्यंत तुमच्या खाण्यामधला सगळ्यात कायमच्या सोबत असणारा दूध हा प्रॉडक्ट आहे. तसं माझं फील्ड जे आहे, माझं वैयक्तिक जर बोलायचं असेल तर माझं फील्ड मेकॅनिकल साईड. खुद्दगाव, मांडवगण, फराटा शेतकरी समाजामधली आम्ही सगळी लोक. माझे वडील शेती करत होते, आई गृहिणी होती आणि आमची परिस्थिती खूप जेमतेम होती. आम्ही 5 भावंड, 1 बहीण. आणि आम्ही ज्यावेळेस आम्हाला कळायला लागल्यापासून आम्ही शेतीची मजुरीची कामं करणं, शेतामधले खांदणी बांधणी, लाकूड तोड, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रसाचं घुराळ चालवणे, अशा प्रकारची कामं करायची. ॲक्च्युली माझ्या घरची परिस्थिती शिक्षणाला सपोर्ट करण्याची मुळीच नव्हती. आम्ही 5 भावंडापैकी माझा 3 नंबर. माझे मोठे बंधू जे होते त्या काळामध्ये जी काही आपली थोडी पद्धत होती की बहिणीचं पहिलं मूल भावाच्याकडे असायचं, त्यामुळे तो मामांच्याकडे गेला. मामांनी त्याचं शिक्षण केलं. 2 नंबरचा भाऊ जो आहे त्याला शिक्षण घेताच आलं नाही. तो वडिलांच्या बरोबर मजुरी करायचा, आई वडिलांच्या बरोबर मजुरी करायचा. आणि 3 नंबर मी माझं शिक्षण 10वी माझ्या मांडवगणपर्यंत झालं. त्याच्यानंतर मी ITI केलं. ITIमध्ये मी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वॉचमेकर असा कोर्स केला. नंतर NCTVT केलं. NCTVTमध्ये मी इंडियामध्ये आपल्या ITIमध्ये फर्स्ट आलो. फर्स्ट आल्याच्या नंतर मला जॉब मिळाला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, IMD, ज्याला आपण वेधशाळा बोलतो, हवामान खात्यामध्ये. हवामान खात्यामध्ये गेलो मी. 1 वर्षाचं माझं तिथं अप्रेंटिस कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर माझी नियुक्ती आम्ही एक अफगाणिस्तानला सेंटर काढलं, ते अफगाणिस्तानकडे झाली. अफगाणिस्तान झाल्यामुळं मी ती सर्व्हिस सोडली. आता मी 3 नंबरचा भाऊ होतो. मला माझी आई, तसं जर बघितलं तर माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या वडिलांच्या पेक्षाही माझ्या आईचा भाग जास्त राहिला आमच्या भावांच्या. 4 नंबर भाऊ पण शाळेमध्ये होता, 5 नंबर एकदम लहान होता. बहीण आमच्यासाठीच शेतीची कामं आणि घरामध्ये मजुरी. इव्हन आम्ही सगळे लोक एका कोपीमध्ये राहायचो. आमची एक चूल असायची, चुलीवर आई स्वयंपाक करायची आणि आम्ही सगळे या कंडिशनमध्ये राहिलो. झोपलं तरी एका गोधडीमध्ये 2 जण झोपणार. कधी फाटलेली असेल तर कोणाचा आत पाय बाहेर पाय, अशा कंडिशनमध्ये आम्ही असायचो. मग आईचं मत असं असायचं की बाबा तू जर बाहेर गेलास तर ह्या सगळ्या परिस्थिती आहेत हे, तर कुणी ना कोणीतरी तिला असं वाटायचं की चांगला शिकला, पुढं गेला तर मग माझ्या फॅमिलीला वर काढायला, कुटुंबाला आधार होईल. त्यामुळे मोठ्या भावाच्याकडे दृष्टिकोन होता. 2 नंबर शेतीत होता, 3 नंबर मी असल्यामुळे माझ्याकडे असायचं. मग मी बाहेर जायचं जे आहे ते बाहेर जायचं मी कॅन्सल केलं
आणि मग मी सिमला ऑफिसची, म्हणजे त्याला आपण सिमला ऑफिस म्हणायचो, वेधशाळेला. जिथं हो, हो. जिथं माझं डिपार्टमेंट होतं बरं. ते सिमला ऑफिसला मी येत होतो. वेधशाळेची ती मी सर्व्हिस सोडली. हम्म. पण त्या काळामध्ये मी काम करायचो रिसर्च अँड डेव्हलपमेंटला. बरं. मला गुरु होते एक PS धर्माधिकारी म्हणून. बरं. ते PS धर्माधिकारी मला कायम बोलत राहायचे हम्म. की तू नोकरी करू नकोस, बरं. तू कुठल्या ना कुठल्या तरी व्यवसायात पड. मी त्यांच्याबरोबर होतो, त्यांना माझी खटपट माहिती असेल किंवा बाकीचा स्वभाव याच्यामुळं, आणि ते माझ्या ह्याच्यावर कायम थोडंफार मनावर कोरलेलं असायचं की करायचं. पण आता व्यवसाय करायचं म्हणल्यानंतर आज मी सांगू शकतो की व्यवसाय करायचा असेल तर पैसा ही अडचण मुळीच नाही. बरं. तुमची मानसिक तयारी असली पाहिजे. ओके. पण ते त्यावेळेस वय नव्हतं. अच्छा. त्यावेळेस मला त्याची भीती वाटायची की बाबा काय करणार बरं. आपण. ओके. कधीतरी वडिलांच्या बरोबर आम्ही ज्यावेळेस वडील जनावरं वगैरे विकायला जायचे, कधीतरी आमच्या घरच्या एखादी गाई बैल विक्रीचं असेल तर काष्टीच्या बाजारामध्ये आम्ही विकायला जायचो. बरं. त्यावेळेस वडिलांच्या बरोबर ती गाई बैल असेल ते धरून घेऊन जायचं, त्याला खाद्यासाठी मध्ये घेऊन जायचं, ते विकेपर्यंत वडिलांच्या बरोबर थांबायचं. त्या काष्टीचं मी ते काष्टी गाव मोठं आहे, तिथं मोठा बाजार आहे, बरं. असं एक मनावर कोरलं गेलेलं होतं. 10वी पर्यंत ज्यावेळेस शिकत होतो त्या काळात. ओके. ज्यावेळेस मला हे समजलं की आता मला नोकरीचा चान्स नाही, हो. मध्यंतरी मी थोडीफार परत काही दिवस इथेच नोकरी केली. त्यातले सिमला ऑफिसच्या नंतर मी सुटल्यावर काही दिवस कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटला मनोहर जोशींच्याकडे, माजी मुख्यमंत्री आपले फेमस होती ती. तर सरांच्याकडे मी काही दिवस शिक्षकाची नोकरी केली. बरं. मी एक कोर्स शिकवायचो, वॉच रिपेअरिंग बरं. आणि रेडिओ रिपेअरिंग, टीव्ही रिपेअरिंग. अच्छा. माझं ज्यावेळेस ITI चालू होतं त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक असताना का कोणास ठाऊक पण मला जरा थोडा आणखी अशी कायम खटपट करायची सवय होती. बरं. माझा घड्याळ रिपेअरिंगचा कोर्स चालू असताना मी रेडिओ रिपेअरिंग, टीव्ही रिपेअरिंग, विद्युत यांत्रिक विद्यालय सदाशिव पेठ बरं. इथं मी हे कोर्स पण केलेले, ओके. साईड बाय साईड बरं. हे सगळे कोर्स केले. अच्छा. त्याच्यानंतर मग फोटोग्राफी केली आणि फोटोग्राफीच्या नंतर मी युवा अविनाश फोटो स्टुडिओ उंदेरे सरांचा ओके. शनिवारवाड्याच्या बॅक साईडला अच्छा. त्यांच्याकडे कामाला काही दिवस होतो. बरं. बरं. आणि त्यांच्याकडे कामाला असल्याच्या नंतर आम्हाला काम काय होतं तर शनिवारवाड्यावर जाऊन फोटोग्राफी करायची, ओके. कधी कलासागरमध्ये जायचो डेव्हलपिंग प्रिंटिंगला, तर कधी सरांच्याकडे काम करायचं, असं हे सगळं काम चालायचं साहेब. बरं. पण नोकरीच्या नंतर ज्यावेळेस व्यवसाय करायचा ठरवलं आणि लहानपणी माझ्या हे बाजारचं गाव म्हणून जे काष्टी होतं त्या काष्टी गावामध्ये मी 15 ऑगस्ट 84ला एक छोटं घड्याळ रिपेअरिंगचं दुकान टाकलं. ओके. घड्याळ रिपेअरिंगचं दुकान टाकलं. ते घड्याळ रिपेअरिंगचं दुकान टाकताना मग हळूहळू आम्ही त्याच्यामध्ये रेडिओ रिपेअरिंग सुरू केली. त्या काळामध्ये टीव्ही नव्हते. बरं. 84, 85ला टीव्ही नव्हते. त्याच्यानंतर टीव्ही आल्याच्या नंतर एक क्राऊन कंपनी होती. मग मी क्राऊन कंपनीची हळूहळू डीलरशिप घेतली तिथे आणि आम्ही टीव्ही पण बसवायची कामं करायचो. पूर्वी अँटेना हे ते बाकी बरंच सगळं हे असायचं ते काम. त्याच्यामध्ये आमचं काष्टीमध्ये हे काम चालायचं. ओके. तर पण हे काष्टीचं दुकान चालू असताना तिथं माझी साहेबांच्या पाचपुते साहेबांच्या बरोबर बबनराव माजी गृहराज्यमंत्री, त्याच्यानंतर आदिविकास मंत्री होते ते. आणि साहेब माझे तिथं आल्यानंतर सगळ्यात माझ्या खरं तर त्या काळातली 2 लोक जास्त लक्षात, एक नाना पाटील जे कलेक्टर होते नगरला, ते फोटोग्राफी शिकायचं म्हणून नगरवरून माझ्याकडे यायचे. बरं. आणि ते पिवळ्या दिव्याची गाडी घेऊन यायचे. म्हणजे मला गावामध्ये खूप लय मोठं वाटायचं की चला आपल्याकडे, आणि त्यांना मनापासून फोटोग्राफी शिकायची. काशीगाव त्यांचं गाव. नंतर ते मंत्रालयातही मला भेटले पुढे कृषी सचिव वगैरे ते मनोहर सरांच्याकडे पण होते काही दिवस. त्या साहेबांच्या बरोबर मग माझी थोडी हे झालं आणि साहेबांच्या बरोबर जास्त इंटरॅक्ट व्हायचं काम. तर मी या घड्याळाच्या दुकानाच्या नंतर मी साखर कारखान्यांना, टेक्निकल माझं बॅकवर्ड, साखर कारखान्यांना मी इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर मटेरियलचं काम सुरू केलं. बरं. हे इलेक्ट्रिकल हार्डवेअर मटेरियल काम सुरू करायचं. प्लस त्या काळामध्ये समारंभ असेल तर फोटोग्राफर कोणी मिळत नव्हतं. बरं. मी फोटोग्राफी शिकलेलो होतो, त्यामुळे मी फोटोग्राफी पण करायचो. अच्छा. आणि तुम्ही विचार करा 85-86चा काळ जर बघितलं तर माणसाला स्वतःचा फोटो बघितलं खूप भारी वाटतं. अजूनही भारी आजकाल सेल्फी काढतात. त्याच्यामधून साहेबांची माझा खूप परिचय झाला. बरं. साहेब त्यावेळेस पाचवीच्या नव्याने आमदार म्हणून निवडून आले, कारखान्याचे चेअरमन झालेले होते. बरं. आणि आम्ही दोघं जण एकत्र आल्याच्या नंतर मग आमचं ठरलं की काय ना काहीतरी धंदा करायचा. बरं. सरकारची एक त्याच्यानंतर स्कीम होती. मी साहेबांच्या बरोबर खरं तर गेल्यामुळं मला खूप संधी मिळाल्या. बरं. आजही मी ते माझ्या वडिलांच्या नंतर मी त्यांच्या बरोबर गेल्यामुळेच मला व्यावसायिक म्हणून चांगलं स्ट्रॉंगली होता आलं. तर साहेबांच्या बरोबर हे सगळं करत असताना आमचं चालू होतं. आणि मग गव्हर्नमेंटच्या थ्रू एकदा एक स्कीम होती की 15,000 रुपयाचं अनुदान मिळायचं आणि इस्रायलची ट्रिप आम्हाला फ्री होती. बरं.
आम्ही दोघं असंच इस्रायलच्या ट्रिपसाठी गेलो होतो. अच्छा. तिकडून गेल्याच्या नंतर साहेबांनी तिकडे बघितलं की पिशवीमध्ये पॅकिंगमध्ये दूध आहे. ओके. ते म्हणले आपलं ह्या एरियातलं दूध सगळं पुण्याला मंडईवर जातं, लोकांना पेमेंट मिळत नाही, काय नाही. अच्छा. त्याच्यापेक्षा आपण ही दुधाचीच जर फॅक्टरी टाकली, टाकली. जर डेअरी टाकली तर इथल्या लोकांना मार्केटही मिळेल, म्हणजे दुधाला द्यायला एक ग्राहक म्हणजे हक्काची डेअरी मिळेल विक्रीसाठी, आणि प्लस राजकारणामध्ये थोडंफार मतदानही सांभाळून जाईल. ओके. आणि इथलं दूध जर शहरामध्ये आपण विकलं हो. तर साहजिक आहे की चला. शहरामधला पैसा ग्रामीण भागामध्ये येईल. ओके. एकदम चांगला उद्देश. अशा दृष्टिकोनातून आम्ही विचार करून मी या दूध धंद्यात पडलो. बरं. आणि 93 ला आम्ही दोघांनी मिळून बरं. काही आमच्यामध्ये पार्टनर होते. बरं. पहिला आमचा दूध डेअरीचा धंदा सुरू केला. ओके. त्याचं नाव कृष्णाई दूध. कृष्णाई दुधाचं त्या नावानं तुम्ही सगळं त्या सुरू केलं. नावाने सुरू केलं. म्हणजे ऊर्जा, कृष्णाईचं ऊर्जा कसं झालं मग हे? कृष्णाई दूध म्हणून आम्ही 93 ला एकत्र पडलो. हो. डेअरी फार छान चालली बरं. आमची. डेअरी चालल्याच्या नंतर माझं जे काही टेक्निकल नॉलेज होतं, हो. त्या टेक्निकल नॉलेजमध्ये मी तुम्हाला बोललो की मी शुगर फॅक्टरीला काही मटेरियल सप्लायचा बरोबर. धंदा करायचो. अच्छा. तर मी साखर कारखान्यांची परिस्थिती पाहायचो बरं. की या कारखान्यामध्ये ही सहकार पद्धतीने साखर कारखाने जी चालती. मग कृष्णाई सहकारी होती की खाजगी? नाही, कृष्णाई ही डेअरी आमची खाजगी होती. खाजगी. साईकृपा डेअरी प्रायव्हेट लिमिटेड बरं. आणि ब्रँड नेम इज कृष्णाई. कृष्णाई. अच्छा. हा. बरं. ओके. तर मी साखर कारखान्यात जात असताना ही सगळी परिस्थिती पाहायचो बरं. की कोऑपरेटिव्ह मध्ये, सहकारामध्ये जेवढं व्यावसायिक पद्धतीने धंदा चालवायला पाहिजे त्याच्याकडं तो चालवला जात नाही. बरं. आणि जर कधी साखर कारखानदारी हो. खाजगी झाली किंवा तिला खाजगी करायला परमिशन मिळाली तर आपण पहिल्यांदा कारखाना टाकायचा, बरं. असं एक पहिल्यापासून डोक्यामध्ये कारखाना टाकायचा आहे डोक्यामध्ये. मी हे साहेबांना कधीतरी बोलत पण राहायचो, बरं. कारण साहेब पण साखर कारखान्याचे चेअरमन होते. बरोबर. त्या कारखान्यात मी थोडंफार काम करत होतो. बरं. आणि मला टेक्निकलच्या खूप गोष्टीमुळे माझी ओढ अशी असायची. ओके. योगायोगाने आम्ही डेअरी टाकली. हा. डेअरी खूप छान चालली आमची. डेअरी कलेक्शन किती होते? पहिल्या दिवशी आमचं कलेक्शन होतं 30 लिटर. फक्त 30 लिटर. साहेबांच्या घरचं आणखी एक त्यांचे मेहुणे होते गवळी म्हणून, त्या दोनच लोकांचं 10-15 लिटर दूध आलं होतं. 30 लिटरवर तुम्ही किती लिटरवर पोहोचला होता तुम्ही? नंतर कृष्णा आम्ही घेतलं 83 लिटरवर, 83,000. हा, 83,000 लिटर पर्यंत आम्ही हँडल करत होतो त्याच्यामध्ये एकत्र. आणि तुम्ही कारखान्याचं का तुम्हाला खाजगी कारखान्याकडे ओढा तुमचा निर्माण झाला? हा, त्या माझ्या डोक्यामध्ये ते ज्या गोष्टी होत्या त्या तशाच होत्या फील्ड तशा. डेअरीचा धंदा आम्ही करत होतो. डेअरीचा धंदा करत असताना उत्कृष्ट ब्रँड झाला, सेट झाला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आमच्याकडे पैसा आला 98 ला साखर कारखानदारी डिलायसेन्सिंग झाली, खाजगी आली. आणि खाजगी आल्याच्या नंतर पहिला खाजगीचा कारखाना आमचा साईकृपा. देवदैठणचं युनिट आमचं. मग आम्ही असं साखर कारखानदारीकडे आलो. साखर कारखानदार पण हो, चेअरमन मीच होतो. साहेब सगळं बघायचं. पहिले चेअरमन तुम्हीच होतो? मीच कारखान्याचं काम पाहायचो. साहेबांनी ती माझ्यावर जबाबदारी दिली होती. बॅकिंग सगळं त्यांचंच असायचं. साहेबांचे 2 नंबरचे भाऊ आता ते नाही आहेत, म्हणजे सदांना स्वर्गवासी येत आहे. पण तो एक माणूस खूप कष्टाळू होता. त्यांनी त्याच्यामध्ये बॅकिंग केली. आमचे काही मित्र कंपनी त्याच्यामध्ये होती इतर. आणि सगळ्यांनी मिळून आम्ही एक 10-11 लोक होतो. सगळ्यांनी डेअरी मधल्या लोकांनी तसाच ग्रुप आमचा साईकृपाला आम्ही आमचं थोडं भांडवल, आमच्याकडे जो नफा जमा झाला होता जवळपास आमच्याकडे 2 ते 3 कोटी रुपये शिल्लक होते. आणि त्याच्यामध्ये आम्ही परत नामको बँकेबरोबर थोडं प्रकरण केलं, नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह. त्यावेळेस हुचू बागमार साहेब नावाचे चेअरमन होते. त्यांनी बघितलं, त्यांनी आम्हाला फंडिंग केलं. आणि आमचा पर डे 1500 टनी कारखाना हा 11 कोटी 39 लाख रुपयामध्ये सुरू झाला. म्हणजे त्यानं डिलायसेन्सिंग त्याच्या अगोदर एक बृहन महाराष्ट्र माळी शुगर एक ही होती. पण त्याच्यानंतर साईकृपा हा आमचा पहिला. डिलायसेन्सिंग झाल्यानंतर तो पहिलाच आमचा. माझा लायसन आम्ही जे घेतलं गेलं ते लायसन घेतलं गेलं ते नंबर 1चं लायसन साईकृपाच होतं. 2 नंबरला नॅचरल शुगरचे ठोंबरे साहेब होते. आणि याच्याच बरोबर राहुरीचे आमदार त्यावेळेस तनपुरे साहेबांचं. असे 3 कारखाने. याला कोणी पहिला दुसरा असं म्हणू शकत नाही, पण जे पहिल्यांदा लायसन मिळालं असे 3 कारखाने. आणि याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा लायसन. बरोबर. पण हा जेव्हा सगळा प्रवास होता याच्यामध्ये कृष्णाईपासून तुम्ही कारखाना सुरू केला, कारखान्यानंतर मग ऊर्जा हे तुमचं कसं सुरू झालं? कृष्णाईचं मला तुमच्या प्रश्नाकडे यायचं होतं. साईकृपामधून कृष्णाई दूध मधून आम्ही साईकृपा साखर कारखान्याची उभारणी केली. 98 साली आम्ही हा साखर कारखाना केला. आणि 97 ला पहिला सीझन घेतला. कारखाना 1-2 वर्ष 2च सीझनला मी कारखान्यामध्ये एकत्र होतो. त्याच्यानंतर आमच्याकडे काही मतभेद झाले. काही गोष्टी आपल्या नशिबाने आपण म्हणतो चांगल्यासाठी होतात.
बऱ्याच वेळा होतं ते चांगल्यासाठीच होतं असं समजून आपण कधी कधी जरी चाललो तरी काय हे नाही. तर मग आमच्यामध्ये थोडे मतभेद झाले आणि मतभेद झाल्याच्या नंतर मी 15 ऑगस्ट 2000ला साहेबांच्या पासून बाहेर पडलो. 98ला तशी सुरुवात झाली होती, पण 2000ला शार्प म्हणजे 15 ऑगस्ट 84ला मी साहेबांच्या बरोबरच्या ह्याच्यामध्ये दुकान जरी काय असलं तरी आम्ही एकत्र होतो. आणि नंतर मग मी 15 ऑगस्ट 2000ला या साखर धंद्यामध्ये बाजूला पडलो. आता साखर धंद्यामधून बाजूला पडल्याच्या नंतर काय करायचं तर पहिला माझा डेअरीचा अनुभव एकदम चांगला होता. ते युनिट व्यवस्थित चालवलं होतं. पण डेअरीच्या नंतर मी कारखान्यात आल्यावर डेअरी आमच्या इतर पार्टनर लोकांच्याकडे होते. सदांना पाहायचे, बाकी काय पार्टनर होते ते लोक सगळे पाहायचे आणि मी कारखान्याकडे पाहत होतो. आता कारखान्यामध्ये आमचे मतभेद झाल्याच्या नंतर मग धंदा काय सुरू करायचा तर मग 2 वर्ष मी शांत राहिलो. काय करायचा विचार केला. या 2 वर्षाच्या काळामध्ये मी बरेच बाहेर देशांचे दौरे केले. मी आज जर बघितलं तर मला अगदी सांगायला आनंद वाटतो की आम्ही या शेतकरी समाज म्हणजे याच्यातून आलेले लोक माझ्या 36-37 देश फिरून झालेले आणि बाकीच्या याच्यामध्ये मग मी बाहेर फिरत होतो. त्या काळामध्ये माझे काही चांगले मित्र होते. नाव घ्या तर आबा रावत, त्यांची रावत डेअरी होती. आबासाहेब थोरात हे आमच्या ह्याच्यामध्ये होते. काही माझे बाकी मित्र होते. ते म्हणायचे की तू परत डेअरीचाच धंदा सुरू कर, तुला त्याच्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारची हातोटी आहे, तुला सगळं त्याच्यामधलं नॉलेजही आलेलं आहे. तर आम्हाला असं वाटतं की तुला जर आर्थिक काय अडचण आली तर आम्ही मदत करू, पण तू डेअरीचा धंदा कर. पण जेव्हा मतभेद होऊन बाहेर पडलो, आपण उभा केलेला कारखाना त्यातनं बाहेर पडावं लागलं, आपण सुरू केली डेअरी त्यातनं बाहेर पडावं, तेव्हा फ्रस्ट्रेशन आलं होतं. व्यापारी खरं तर दृष्टिकोन किंवा प्रबळ इच्छा जर असेल ना तर मला असं वाटतं मी माझ्या लाईफमध्ये फ्रस्ट्रेशनला कुठं बळी पडलो नाही. मला विचार आला की मी एक चांगली चालवलेली संस्था त्याच्यामधून बाहेर पडलो. साखर कारखानदारी मोठी झाली होती त्याच्यामधून बाहेर पडलो. माझ्याकडे पैसाही नव्हता त्या काळामध्ये. नवी कंपनी किंवा नवा काय धंदा सुरू करायचा म्हणलं तर पार्टनरशिप मधून काय फारसं मिळालेलं पण नव्हतं, कारण द्यायची तशी परिस्थिती पण नव्हती त्याच्यामध्ये. आणि एकदा मतभेद झाल्याच्या नंतर फार काय कोण कोणाला सरळ मार्गी वागवत नाही, त्याच्यामुळे तसाही प्रॉब्लेम होता. ह्या गोष्टी होत्या, पण मनामध्ये मात्र बऱ्यापैकी की परत आपण याच्यामधून म्हणजे एखाद्या याच्यातून जर आपल्याला बाहेर पडावं लागलं तर मला असं वाटतं की मला याच्यातून काय शिकायला मिळलं की जी चूक परत होणार नाही असा विचार करून मग मी परत ठरवलं. कोणती चूक टाळली मग नवीन हे सुरू करता? सगळ्यात महत्वाचं आमच्या मतभेदांच्या मध्ये मी कधी लिगली कुठल्या मॅटरमध्ये गेलो नाही, नादी कधी लागलो नाही. जे मला जे बोलले ते सोडून दिलं. मी त्यांच्या बरोबर तू मला बोलतोय, आजची परिस्थिती आपण पाहतो की ते मला बोलले की मी त्याला बोलतो, त्याच्यावरच वेळ जातो, प्रगती ह्या गोष्टी हे नाही. तर आम्ही कधी आमचा पैसा मिळायला पाहिजे किंवा मला तुम्ही असं बोल ह्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. हे सोडून मला काहीतरी करायचे आणि या विचाराने या 2 वर्षाच्या काळात परत डिग्रीचा धंदा घ्यायचा करायचा सुरुवात. आजही चांगले संबंध आहेत सगळ्या लोकांशी, कुणाशीही काही प्रॉब्लेम नाही, सगळ्या लोकांच्या बरोबर. सल्ला तुम्ही काय दिला की पार्टनरशिप अनेक धंद्यामध्ये आपण सुरू करतो, पण ती तुटल्यानंतर काय करायचं? पार्टनरशिप ब्रेक होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मी आज तुमच्या समोर मी बोलतोय, क्वचित माझ्याही काही चुका असतील, म्हणजे मी जरी आज बोलत असेल मला असं वाटतं म्हणून नाही तर माझ्या काही चुका असतील. पार्टनरशिप मध्ये एकमेकाला 100% समजून घ्यायला पाहिजे. आणि जर पार्टनरने माझे सांगितलं एखादी गोष्ट चूक असेल तरी पण त्याला हो म्हणून त्याच्याबरोबर चालता आलं पाहिजे. आणि जर पार्टनरशिप ब्रेक करायची असेल, तुम्ही जर समजा तुमच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असेल तर मला वाटतं वादविवाद न टाळता त्यातून बाजूला यायचं आणि कुठल्याही परिस्थितीत जे असेल तर परत धडपडून उठून आपला धंदा सुरू करायला पाहिजे. आपली फसवणूक वाटत नाही म्हणजे एखाद्या पार्टनरशिप आपण फसवलं गेलं, आपल्याला विश्वासघात झाला असं अनेकदा होऊ शकतं. मी माझ्या आयुष्यामध्ये पैशाला किंमत कधी दिली नाही, पैशाला किंमत दिली नाही आणि फसवणूक व्हायला मी कुणीच नव्हतो. मी झिरोमध्ये मी एक रोजंदारी किंवा एक काम करणारा मुलगा होता. मला त्यांच्याबरोबर जे मिळाले ते माझ्या आयुष्यात खूप मोठं होतं, त्यामुळे मला कधी वाटलं नाही की माझी फसवणूक झाली. मला असं वाटायचं की त्यांच्याकडून मला एक दुसरा धंदा करण्यासाठी जे ज्ञान मिळाले ते करोडो रुपयांच्या पेक्षा मोठं आहे, त्यामुळे मला माझी अशी फसवणूक झाली नाही. या दरम्यान माझ्या याच्यावर माझे काही मित्र होते. आमचे एक श्रमगंगेच्या काठावरती नावाने एक पुस्तक लिहिलं होतं. मंगेश कपटकर, मंगेश कश्यप नाव केलं तर किर्लोस्कर प्रेसचे ते हे होते प्रमुख, आणि त्यांनी एक पुस्तक केलं होतं श्रमगंगेच्या काठावर. त्याच्यामध्ये मी, मनोहर जोशी, काका वडके,
त्याच्यानंतर राजाभाऊ शिंदे, असे बरेच लोक. आम्हाला सगळ्यांना एकदा किर्लोस्करांच्या घरी जेवणाचं निमंत्रण. कोणते शल किर्लोस्करांच्या घरी. शलांच्या घरी गेलो होतो आम्ही. सांगायचं कारण व्यवसायाच्या निमित्त. शलांच्या घरी गेलो होतो त्यावेळेस आम्ही बघितलं की पाठीमागच्या लाकाकी बंगल्या पाठीमागच्या बाजूला चूल होती, तिच्यावरची थोडी थोडी भाकरी पण आम्हाला आली. सगळ्या हा त्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्या आम्हाला आमच्या आयुष्यातल्या गोड आठवणी याच्यामध्ये. तर त्यावेळेस ते आम्हाला बोलले होते की त्यांनी आम्हाला सांगितलं की मला तुमच्या सगळ्या लोकांचं कौतुक आहे. का? तर तुम्ही सगळे लोक ग्रामीण भागामध्ये धंदा करता आणि माझ्या ग्रामीण भागाला वर नेण्यासाठी जो जो माणूस काम करतो तो मला आवडतो. तो कुठला आहे, कुणाचा आहे, काय मला याला नाही. आणि त्या निमित्ताने त्या आमच्या भेटीमध्ये आमचं जेवण झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला काही एक त्यांची म्हणजे हातात लिहिलेली पत्र पुस्तकं असं होतं, असं साहित्य दिलं होतं. त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं की ते तुम्ही एखादा व्यवसाय करायला जाताल आणि समजा अडीअडचणीतून तुम्हाला अपयश पदरी पडलं तर कधीच थांबायला नाही पाहिजे, धडपडून परत उठायला पाहिजे. आणि यशापर्यंत जायचं असेल तर तो असाच अडखळणारा मार्ग असतो, याच्यासाठी दुसरा कुठलाही राजमार्ग नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जर अडचणीत आला, फेल्युअर झाला तर त्याच्यामधून सकारात्मक बोध घेतला पाहिजे की आता मला परत काम करताना ह्या चुका होऊन नाही दिल्या पाहिजे. आम्हाला खरं तर ती एक वाक्य मला ह्या सगळ्या गोष्टी आठवायच्या. त्यामुळे पार्टनरशिप मधून काय मिळालं नाही मिळालं याचा काही विचार न करता 2002ला मी माझा धाकटा भाऊ राम माझ्या बरोबर याच्यामध्ये नेहमी व्यवसायामध्ये माझ्या बरोबर कायम सतत आतापर्यंतही आहे आणि तो खूप हुशार मुलगा आहे. त्यांनी सगळं मार्केटिंग फायनान्सची जबाबदारी सांभाळलेली आहे. तो माझ्या बरोबर होता. आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आता आपण डेअरी सुरू करायची. आणि माझे मित्र पांडुरंग राऊत ज्यांचा नाथमस्कोबा कारखाना आहे, त्यांचं त्यावेळेस रिवार्डिंगचं दुकान होतं. तर ते आणि मी साखर कारखान्याला एकत्र धंदा करायचो. पण योगायोगाने आमच्या ते जनता बँकेचे जनसेवा बँकेचे चेअरमन होते. तर त्यांनी आम्हाला कर्ज दिलं आणि 2022 दुपारी 2:22 आमची कुतवळ फूड्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच ब्रँड नेम ऊर्जा याची स्थापना सुरू झाली. नाही, आता आम्ही 2 जण सोडलं तर कोणाला पार्टनर घेतलं नाही. दोघाच भावांनी हा दादा सिगल चालवला. आज माझी इतर भाऊही काय असेल तर अडीअडचण, माझा सतीश कुतवळ म्हणून 5 नंबरचा भाऊ आहे, तो आम्हाला काही मदत करतो कमी जास्त लागली तर. पण आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही 2च भाऊ याच्यामध्ये पार्टनर म्हणून काम करतो, बाकी स्वतंत्र जबाबदाऱ्या करतात. पण आमचे सगळ्यांचे रिलेशन एकमेकांकडे जाणे आणि सगळे चांगले आहे. जेव्हा तुम्ही हे कुतवळ फूड काय ठेवलं होतं? मला नेहमी एक चांगला धंदा करायचा आणि माझी आई मला बऱ्याच वेळा सांगायची की एकदा मी जिथं आत्ता कंपनी गेली तिथं माझी एक संध्याकाळी मी आईला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा गाडी पंक्चर झाली होती. तर लोकांनी सांगितलं की गाडी लवकर तुम्ही हलवा, इथं चोऱ्या माऱ्या होतात या आंधळगावच्या कॉर्नरला, तिथं जर संध्याकाळी अंधार पडला तर तुम्हाला इथं धोका आहे. म्हणून मी हलवत असताना माझ्या आईने त्यावेळेस मला बोललं, अरे तुम्ही बाहेर गावात जाऊन इकडे तिकडे करताय, अशा ठिकाणी एखादा जर धंदा वगैरे उभा केला इथं टाकला तर लोकांना थांबायला आधार होईल. आणि मी त्याच ठिकाणी जागा घेतली आणि आईने सांगितल्याच्यामुळे तिथेच डेअरी टाकली, डेअरी व्यवसायामध्ये आत्ताची डेअरी. असा काही खास हेच करायचं तेच करायचं. खरं तर बऱ्यापैकी लोक सांगतात की माझं विजन असं होतं, हे प्लॅनिंग होतं ते. पण मला असं वाटतं की व्यवसायामध्ये म्हणजे मला तरी त्यावेळेस असं कुठला PR प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो असं काय नव्हतं. हे करत गेलो, आणखीन हे करायचं ते करायचं ते करायचं. जे रात्रंदिवस मला काय व्यवसाय काय सांगतो की मी जसा काल होतो तसाच आज राहिलो तर उद्या गेट आउट होईल. रोज काही ना काहीतरी करायला पाहिजे. काही जण पुस्तक पुढे वाचल्यात आलं माझ्या, रोज काही ना काहीतरी बदल करायला. त्यामुळे आम्ही हा व्यवसाय टाकताना फक्त पाऊच पॅकिंग केलं. नंतर पाऊच पॅकिंग केल्याच्या नंतर मी ज्यावेळेस बाहेर देशात फिरत होतो त्यावेळेस मला प्यायला जर आम्ही बघितलं तर टॅप वॉटर पुढेच नव्हतं. आम्ही बाटलीमधले पाणी प्यायचो. आज आपण बसले बसले इझिली कोणी ग्लास बाटली राहिलंच नाही, ग्लास आणि तांब्या राहिलंच नाही, आपण सगळे बॉटलवर आलो. त्या काळात ज्यावेळेस मी 2002ला बाहेर गेल्यानंतर म्हणजे आज ना उद्या आपल्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे. का कोणा मला वाटायचं फक्त पाणीच नाही, कधी वेळ अशी की ऑक्सिजन सिलेंडर पण आमच्या बघलेत असेल, आम्हाला हवा सुद्धा इतक्या प्रमाणात हे करावं लागेल. आणि मग असं डोक्यात असल्यामुळे की ठीक आहे, त्यावेळेस ज्या काही गोष्टी मी पाहिल्या बाहेरच्या, मग डेअरी टाकली. डेअरीच्या नंतर मग मी पॅकेज ड्रिंकिंग वॉटर सोबत ऊर्जा नावाने पॅकेज ड्रिंकिंग वॉटर सुरू केलं. ओके. पण याच्यातलं जेव्हा सुरू केलं तेव्हा शेतकरी आणि ग्राहक, शेतकऱ्यांचं नेहमी तक्रार असते की आम्हाला रेट कळते, ग्राहकांना नेहमी वाटते की आम्हाला महाग. तर नक्की काय दूध धंद्याच्या बाकी या दृष्टिकोनातून तुम्ही मानता त्या दृष्टिकोनातून विचार केला तर खूप गोष्टी येतात.
ऍक्च्युली झाले काय आपल्याकडं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता मी माझ्या ठिकाणी तिथे डेअरी टाकली माझ्या गावाच्या जवळ. त्याचं कारण असं होतं की कुठलाही धंदा टाकताना आपण एक 4-5 गोष्टीचा विचार केला पाहिजे की मला रिसोर्सेस ऑफ रॉ मटेरियल म्हणजे मला जे कच्चा माल आहे त्याची उपलब्धता असली पाहिजे, मला एखादा रोड जवळ असला पाहिजे, डेअरी असेल तर वेस्ट वॉटरची थोडी सोय असली पाहिजे, पॉवरचं कनेक्शन असलं पाहिजे आणि कामगारांसाठी राहणारे एखादं गाव जवळ असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मी माझ्या गावाजवळचं लोकेशन घेतलं होतं. पण त्याचबरोबर होतं की माझ्या ग्रामीण भागातले मी दूध घेऊन बाहेर देतो त्यावेळेस मला शेतकऱ्यांना 2 पैसेही जास्त द्यायला पाहिजे. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खाजगीचं प्रमाण खूप झालं आणि पूर्वी सहकारी डेअरी होती म्हणजे दूध क्षेत्रामध्ये 3 लोक काम करत होते, एक सहकार, सरकार आणि खाजगी 3 लोक. आरेचं जर आपण बघितलं तर एक काळ असा होता की मुंबईमध्ये आरेची गाडी रस्त्यावर दिसली तर मुंबई चालू आहे असा इंडिकेटर असायचा आमच्याकडे. त्याच्यानंतर सहकारी संस्था आल्या, सहकारी संस्था फक्त जिल्हा लेवलवर होत्या, मग तालुका संघ आले. या सगळ्यांच्या संघातून ग्रामीण भागातलं दूध गोळा करून तुम्ही जर मुंबईला विकलं पॅकिंग आणि तो पैसा आणून शेतकऱ्यांना दिला तर त्या उद्देशातून मला वाटतं महानंदाची स्थापना झाली. आम्ही सगळ्या लोकांनी एकंदर ग्रामीण भागामधलं दूध शहरात नेऊन शहरातला पैसा ग्रामीण भागात आणायचं हे सूत्र स्वीकारलं. पण याच्यामध्ये जो प्रामाणिकपणा असायला पाहिजे तो 100% झाला नाही. मग तुमचा प्रश्न असा आहे की मी जर 25 रुपयांनी दूध घेतो, विक्री काय रेटनी करायला पाहिजे, तर आपल्याकडे खाजगीचं प्राबल्य असल्यामुळं माझी एमआरपी काय, ग्राहकाची किंमत आणि मी खरेदी काय घेतो या मधल्या अंतराकडे आपण कधी बघत नाही. आणि मला असं वाटतं की आजही तुमचा प्रश्न ज्वलंत याच्यामुळेच आहे. जर आम्ही दूध व्यवसायामध्ये कशासाठी दूध वापरतो हा विचार केला तर त्यातलं एक प्रॉडक्ट आहे पाऊच पॅकिंग. आणि पाऊच पॅकिंग मध्ये ज्यावेळेस आम्ही येऊ फक्त पाऊच पॅकिंग पुरतं आपण बोलायचं झालं तर आज ज्या स्टँडर्ड संस्था आहेत आमच्याकडे बाहेर राज्यातून आमच्याकडे येतात त्यांचा डीलर प्राइस टू एमआरपी याच्यामध्ये फक्त 3 रुपयाची मॅक्झिमम 2 रुपये 78 पैसे ते 3 रुपयाची गॅप. त्यामुळे ते शेतकऱ्यांना चांगला रेट देतात, ग्राहकांना प्रॉपर रेट देतात. पण आजही आमच्याकडे दुर्दैवाने आमच्या खाजगीतल्या स्पर्धेमुळे एकमेकांच्या सगळ्या स्पर्धेमुळे, कारण खाजगीतली स्पर्धा ही एकत्रित कोणी आले, आमची संघटना स्थापन एक महाराष्ट्र राज्य दूध व्यवसाय संघटना तिच्यावर मी काम करतो, आम्ही सांगायचे प्रयत्न करतो पण ही तत्व पाळली जात नाही. तर एकमेकाच्या चढाओढीमुळे तुमची एमआरपी टू डीलर याच्यामधली आमची गॅप 15 रुपयापर्यंत आणि हाच खरा रेट न देण्याचा आमचा अडचणीचा भाग. म्हणजे आता काय शेतकऱ्यांना काय रेट नाही प्रत्यक्षात आता खरेदी करण्यावर कंट्रोल नाही. काहींचा रेट जे पावडर बटर आहेत त्यांचा रेट 26 रुपयापर्यंत आहे. लोक काय बोलत असतील तर 26 रुपयापर्यंत आहे. जे लोक पाऊच पॅकिंगचे आहेत तर आमच्याकडे माझ्या शेजारी समजा एक XYZ प्लांट आहे तर मी सांगतो त्याच्या बरोबरीने माझी खरेदी 30 रुपयापर्यंत आहे. तर ही 26 ते 30 असे खरेदीचे वेगवेगळे दर आहे. एकच डेअरी माझा एका तालुक्यात एक रेट आहे दुसऱ्या तालुक्यात दुसरा आहे असंही काही बंधन नाही की एकच रेटने सगळं खरेदी करावं. त्यामुळे आमचं जसं वातावरण आहे ते पाहून आमचे खरेदीचे दर आहे. एमआरपी मात्र एमआरपी बाबत आम्ही काय करतो स्पर्धा मला करायची तर माझ्या शेजारी ब्रँड आहे त्याची जर 56 एमआरपी असेल तर मी 56च्या वर नाही दिली पाहिजे, माझी एमआरपी तेवढीच पाहिजे. त्यामुळे असे सर्वांची मिळून एमआरपी बऱ्यापैकी एकच असते. एमआरपी मध्ये आज 56 आणि 54 असे 2 प्रकार मिळतील पण दूध खरेदीत मात्र 100 प्रकार. पण तुम्ही शेतकरी ग्राहक तो जवळपास 24 रुपयाचा. मला योगेश असं वाटतं की तुमचा कल आहे शेतकऱ्यांचा दर का नीट देत नाहीत. बरोबर आहे. दुधाचा जर महाराष्ट्रातला व्हॉल्यूम बघितला आपण तर दूध महाराष्ट्रातलं सर्वसाधारण सरकारी पातळीवर निश्चित फिगर नाहीये पण 2,15,00,000 लिटर पर्यंत आपली पर डे ची उपलब्धता आहे. याच्यामध्ये ऑर्गनाइज अनऑर्गनाइज अशा सगळ्या संस्था आहेत. म्हणजे गावागावातून खेड्यामध्ये येणारे टेम्पो त्याच्यातून वाटणारं दूध, हॉटेलला जाणारं दूध, स्वीट होमला जाणारं दूध किंवा गावाला काही ठिकाणी रतीब वगैरे लावल्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अंतर्भाव. पण आमचं याच्यामध्ये कंझ्युमर वापर म्हणजे आमचा परडोई वापर काही जरी असला 300 ग्रॅमवर वगैरे कोणी गेलं तर टोटल दूध कमी पडेल आज लोकसंख्येनुसार. आपली 12 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. याच्याकडे न जाता म्हणजे परडोईचा वापर आम्ही सर्वसाधारण एक वर्षापूर्वीचा माझा सर्वे आहे. आम्ही खाजगीमध्ये असल्यामुळं काही सर्वे पण आम्ही केलेले आहेत बऱ्यापैकी जरा. तर त्याच्यामध्ये आमचा वापर इंटरनल एक 85 ते 90 लाख लिटर पर्यंत पर डेचा वापर होतो. तो कशाचा होता तर आम्ही 60 लाख लिटर
सर्वसाधारण पॅकिंग मध्ये विकायचो आणि 25 लाख लिटर लूज विकायचो. काही संस्थांना टँकरने दूध जायचं आणि बाकी बिस्किट इंडस्ट्री असेल, त्याच्यामध्ये तुमच्या बेकरी आयटम मध्ये जात असतील किंवा बाकीच्या ह्याच्याकडे काही प्रॉडक्ट बनवताना रॉ मिल्क पण लागतं, चॉकलेट हे ते आपण बघितलं तर कॅडबरी वगैरे बऱ्यापैकी दूध घेतो. अशा इतर ह्याच्याकडे दूध जातं. असं मिळून आमचं 85 ते 90 लाख लिटर दूध जायचं. आता जर बघितलं आम्ही 85 ते 90 लाख लिटर दूध, तर एक 15 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की आमची स्पर्धा आमच्या लोकांच्याच ब्रँड बरोबर होती. आज आमची स्पर्धा बाहेरच्या देशामधल्या ब्रँड बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला काही चेंजेस करावे लागले आणि जशी ती स्पर्धा आली त्याच्याबरोबर दुसरं झालं की आमच्याकडं पावडर प्लांटची 15 वर्षापूर्वी असणारी उपलब्धता आणि आज पावडर प्लांटची उपलब्धता जर बघितलं तर आज आमच्या सगळ्या पावडर प्लांटची जर कॅपॅसिटी काढली तर मला वाटतं 3 कोटीच्या आसपास लिटर दूध फक्त पावडर प्लांटलाच लागेल, ते जर कॅपॅसिटीने चालवायचे. त्यामुळे आमचं 90 लाख लिटर दूध आम्ही जे इकडे वापरायचो, उरलेलं दूध पावडर प्लांटला जायचं. बाकीचं थोडेफार बिगर कमी जास्त असतील. पण या 10 वर्षामध्ये आमच्या राज्यातल्या बाहेरच्या, आमच्या राज्याव्यतिरिक्त ज्या बाहेरच्या राज्यातल्या संस्था आहेत त्यांनी आमचं बऱ्यापैकी मार्केट काबीज केलं. आज जर मी तुम्हाला बोलेन की आमचं दुर्दैवाने असं आहे की मागच्या काही काळामध्ये आपण चुकीच्या समजामधून भेसळ 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 अशा पद्धतीने बोलत आलो आणि त्याचा परिणाम दूध विक्रीवर, महाराष्ट्रातल्या दूध धंद्यावर खूप मोठा झाला. म्हणजे नाही, मला तरी नाही वाटत. म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे की आमचं FDA जे खाते आमचं याच्यामध्ये काम करणार, भेसळीचं काम, अन्न व औषध प्रशासन मध्ये काळेसाहेब आमचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्याच्यावर. तर काळेसाहेबांच्या काळामध्ये आल्याच्या नंतर, म्हणजे याच्या अगोदरही होतं, चांगल्या पद्धतीने काम करतात. पण काय होतं की त्यांना कुणी फीडबॅक दिला हा सगळ्यात महत्वाचा आहे. ते मला वाटतं अनावधानाने त्यांनी काहीतरी ते विधान केलेलं असावं. पण 30% भेसळ असेल तर मग आमचा प्रश्न असा येतो की सरकारमधून तुम्ही बोलता तर मग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही का कारवाई करीत नाही. तर त्याची दुसरी बाजू असे की मला नाही वाटत की आमच्याकडे सध्या अशी भेसळ. हा, एखाद दुसरा कुठल्याही व्यवसायामध्ये एखादा दुसरा चुकीचा माणूस वागतो, तो प्रत्येक व्यवसायात, तो दूध व्यवसाय ते थोडाफार असेल, पण टक्केवारीवर अशी भेसळ मिळणार नाही. दुसरी बाजू झाली काय, याच्यामुळं आमच्या लोकांचा पाऊस शेल याच्यामुळे कमी व्हायला लागला महाराष्ट्राच्या ब्रँड्सचा. हो, कॉमन माणूस विचार करतो की बाबा मंत्री साहेबांनी सांगितलं म्हणजे नक्कीच खरं आहे हे, आणि मग त्याचा फटका पण आम्हाला बसतो. आज आम्ही जर परिस्थिती बघितली तर आमच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आमच्या रोजच्या वापरामध्ये जे ब्रँड पाऊच मिल्क वापरलं जातं याच्यामध्ये आमचं 50% मार्केटिंग दुसऱ्या माणसांनी घेतलं. आणि आज आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रात आज रोजी नोंदणीकृत 272 लोक आहेत पाऊच पॅकिंग करणारी. त्या सगळ्यांचं मिळून दूध जर बघितलं 35-40 लाखाच्या पुढे नाही, आणि बाहेरच्या संस्थांचं 30-35 लाख लिटर दूध झाले. पण आमचं निम्म मार्केट त्यांनीच खाऊन टाकलं. म्हणजे जवळपास 272 ब्रँड महाराष्ट्रात आहे, त्यांचं जेवढं आहे तेवढं इतर राज्यातल्या, तेवढं दूध इतर राज्यातल्या 4 संस्थांचे आहेत. बरोबर, फक्त 3च संस्था आहे याच्यामध्ये. अगदी जर घ्यायला कर्नाटकची एक संस्था आहे, गुजरातची एक संस्था आहे, पंजाबची एक संस्था आहे. पंजाबचं पण दूध आपल्याकडे येतं. हो, म्हणजे अमूलचं आपल्याकडे, गुजरातचं अमूलचं येतं आणि मला वाटतं कर्नाटक नंदन अमूल आहे, नंदिनी आहे आणि मदर डेअरी. ओके, अच्छा, मदर डेअरी पंजाब, मदर डेअरीचा हा जो ब्रँड येतो या लोकांच्याकडे थोडाफार भाग गेला याच्यामुळं. तर याच्यामध्ये आम्ही तर खूप प्रयत्न करतोय खरं तर हा, की गैरसमजुतीमधून जे वातावरण होत आहे याच्यामधून काही धोके तर निश्चित आहेत. तुमच्या मताशी मी सहमत की आमच्यासाठी ही चुकीचीच गोष्ट आहे. पण आमच्या बोलण्याला, आमच्या वागण्याला एक लिमिट आहे. जरी आम्ही काही कमिटीवर असलो, सरकारच्या आम्ही बोलत असलो, तरी मला असं वाटतं की जेवढी बाजू आमची समजून घ्यायला पाहिजे तेवढं सरकारी पातळीवर होतच नाही. बरोबर, जेवढ्या पद्धतीने त्याच्या डीप मध्ये घुसायला पाहिजे. कुठल्याही कामात जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही त्याच्या खोलात घुसलं पाहिजे आणि खालपासून वरपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी अनालिसिस केल्या तर तुम्हाला डिसिजन घेता येईल. ओके, असं कुणीतरी याच्यामध्ये करायला पाहिजे. बरोबर, की प्रत्येक पाऊच पॅकिंग वाल्यांना बोलून त्यांचं पूर्ण समजून घ्यायला पाहिजे. काय चुका असेल तर त्या बोलावं. पावडर प्लांटवाले असेल, बटर प्लांटवाले, पावडर बटरवाले, त्यांना एकदा बोलून नीट बोललं पाहिजे. बरोबर, अदर प्रॉडक्ट बनवणाऱ्यांना त्यांना, अच्छा, या पद्धतीने काम व्हायला पाहिजे. ओके, पण मी त्याच्यापेक्षा म्हणजे सरकारमुळे ठीक आहे, ती त्यांची जबाबदारी पाहतील. पण महाराष्ट्रातले 272 ब्रँड महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं दूध ते खरेदी करतायत, चांगली गोष्ट आहे. पण त्यांच्या जर अस्तित्वाला जर धोका निर्माण होत असेल तर त्यांनी क्वालिटी, आमच्याकडे क्वालिटी आहे हे ठामपणाने सांगण्यासाठी पुढे यायला पाहिजे ना. काय होतं की सांघिक जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे कुणी पुढे वळायचं. बरं, म्हणजे आपण बऱ्याच वेळा जुनी म्हण आहे बाबा घंटा कुणी बांधायची. बरं, तर त्याच्यामुळे
प्रत्येक जण आपापल्या पुरता आहे. ओके. तो काही प्रमाणामध्ये थोडं या परिस्थितीला फेस करायला पुढे याला घाबरतोय हे बरं. करायला. अच्छा. आज आम्ही आमच्या पद्धतीने गॅरंटेड सांगू शकतो की असं नाहीच आहे, बरं. काय बिलकुल आहे. ओके. पण आमच्यामध्ये सुद्धा एकमेकांची स्पर्धा आहे. बरं. आणि ती जी स्पर्धा आहे याच्यामध्ये जे निगेटिव्ह थॉट आहेत, हे निगेटिव्ह थॉट काढायला जेवढा म्हणजे आमच्याकडे जेवढा चांगल्या विचारांचा एखादा भक्कम माणूस यायला पाहिजे किंवा कुणीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, तसं होत नाही. आता प्रत्येकाला वाटतं की तुमचा ब्रँड मेला की मीच आहे, ओके. माझा गेला की तुम्हाला वाटतं मीच आहे. या स्पर्धेमधून आम्ही जेवढी सत्य बाजू मांडायला पाहिजे बरोबर त्या पातळीवर काम करत नाही. पण ही स्पर्धा तुम्हाला पण जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या ब्रँडची गुणवत्ता ठेवण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांनी पण तुम्हाला दूध दिलं पाहिजे, तुमच्या ब्रँडला ग्राहकांमध्ये पण व्हॅल्यू पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही काय करता? माझा तर नेहमी प्रयत्न आहे की मला समजा आग लागलेली विझवता येत नाही, बरं, पण मी पेटवणाऱ्यांच्या यादीत येणार नाही. बरं, बिलकुल मला प्रयत्न केला. मी माझ्या दूधवाल्यांना आजही इतरांच्या पेक्षा 1 रुपया 2 रुपये कसाना रेट जास्त द्यायचा प्रयत्न करतो. बरं. आम्ही वेगवेगळ्या कारणामधून ह्याच्यामधून पण मी असा मी तसा असं जे बोलण्याच्या ऐवजी आम्ही ब्रँडमध्ये आता मी मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर बघितलं की मॅन्युफॅक्चरर म्हणजे दूध पाऊच पॅकिंग करणारा तो जो आहे मॅन्युफॅक्चरर, तिथपासून तर तुम्ही कस्टमर वापरणार, याच्यामध्ये जी लोक आहेत या लोकांच्या मध्ये हा पेरिशेबल आयटम आहे. याच्यामध्ये सर्व्हिसचा काय प्रश्न आहे, मधल्या लोकांचा मार्ग, ही एक मोठी चेन आहे. या चेन मध्ये प्रत्येक कडी महत्वाची आहे आणि प्रत्येकाला काही ना काही पैसा मिळाला पाहिजे, ज्याच्या त्याच्या योगदानाप्रमाणे त्याला 2-2 पैसे मिळाले पाहिजेत. या प्रयत्नामध्ये आमची एंड व्हॅल्यू वाढून जाते का, आणि ती जर वाढत असेल मध्ये लोक आलं तर होणारच आहे. त्यामुळे आम्ही काय केलं की आमची स्वतःची शॉप टाकायला सुरुवात. आज माय ऊर्जा नावाने, मला सांगायला आनंद, आमची माय ऊर्जा नावाने जवळपास 170 शॉप आहेत. मग आम्ही आमच्या दुकानामध्ये देतो आणि दुकानातून डायरेक्ट ग्राहकांच्या हातामध्ये जातो. मधल्या ज्या गोष्टी आहेत, मधली जी मार्जिन द्यायची आहेत ती टाळली जाते. आणि आजही आमचे दुकानदार एमआरपी पेक्षा, खरं तर आता आम्ही एमआरपीच कमी केली पाहिजे. एमआरपी पेक्षा आमच्या शॉपमध्ये असेल तर 5 रुपयांनी 4 रुपयांनी दूध कमीनी पण विकलं जातं. जेव्हा दूध व्यवस्था तेव्हा अनेकदा बाय प्रॉडक्ट तयार केले पाहिजे, तर तुमचा बाय प्रॉडक्टचा प्रवास कसा राहील? 2006 साली आम्ही दोघं बंधू एकत्र बसलो. 2002 ला आम्ही डेअरी सुरू केली आणि आम्ही त्यावेळेस एक विचार केला की मार्केटमध्ये दुधाच्या संस्था म्हणजे दूध डेअरी आपण करतोय, मार्केटमध्ये जायचं असेल तर पाऊच पॅकिंगची जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धेमध्ये आपण टिकू किंवा तिच्यामध्ये आपल्याला तोंड देता येईल इथपर्यंत ताकद आपली नाही, कारण आमच्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा नव्हता. व्यवसायामध्ये कष्ट करायची, प्रामाणिक कष्ट करायची ताकद म्हणजे प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी हा सगळ्यात मोठा हे आहे, भाग आहे, ती आमची होती, पण पैसा नाही. आणि आम्ही बघितलं की बऱ्याच संस्थांच्या मध्ये पॉलिटिकल लोक आहेत किंवा अदर ह्याच्यामध्ये पैशांनी समृद्ध असणारी लोक आहेत, तर यांच्याबरोबर फायटिंग करणं आपल्याला शक्य होणार नाही. आणि पाऊच पॅकिंग मध्ये तर तेच करावं लागेल. मग आपण बाय प्रॉडक्ट कडे जा. मग आम्ही काय केलं की बाय प्रॉडक्ट मध्ये गेलो. आज आम्ही दुधाच्या व्यतिरिक्त जर बोललो तर 71 प्रॉडक्ट टोटल करतो आमच्या ह्याच्यामध्ये. आज आमच्या बरोबर 8-9 नामवंत कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये बरिस्टा कॉफी आहे, त्याच्यानंतर कोको आहे नावाची कंपनी आहे, बाकी इस्कॉन मंदिरमध्ये तुम्ही जर गेला तर हरिबोल नावाचा एक ब्रँड आहे, तो आमच्याकडून आहे. काही लोक एक्सपोर्ट करतात. ज्यूस मध्ये आमच्याकडे लजीज नावाचा ब्रँड आहे जो बाहेर जातो. तो असे 8-9 लोक बी एकदम सांगा. किंग कॉफी नावाचा एक ब्रँड आहे, तो आमच्याकडून. मग आम्ही याच्यामध्ये प्रॉडक्ट वाढवायचे. प्रॉडक्ट बरोबर प्रायव्हेट लेबल, जर मला कळतं की मला रोज माझं 1 लाख हँडलिंग आहे, मला केलं पाहिजे, आणि मी जर 60,000 करत असेल, 50,000 करत असेल, तर मी विचार केला 30,000 साठी हे लोक आपण बरोबर घेऊ. मग असं आम्ही हा 2006 साली विचार करून पाऊच आम्ही कंप्लीट बाजूला ठेवलं. आमच्यातून आम्ही सगळ्या प्रॉडक्टवर भर दिला. आणि आज आमचे ताक याच्यासारखं तुम्ही पाहत असाल, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, स्वीट्स, हे प्रॉडक्ट एकदम वेल. खरं तर या इतक्या प्रॉडक्टमुळेच आम्ही शॉपी हे मॉडेल करू शकलो. शॉपीला जर थोडे प्रॉडक्ट असते तर शॉपी सक्सेसफुल होत नाही. पण आमची शॉपी सक्सेस व्हायला हे सगळे की याच्याबरोबर दुधाचे सगळे प्रॉडक्ट आहेत, श्रीखंड, आम्रखंड, तूप, पनीर, लस्सी, याच्याबरोबर आम्ही फ्लेवर मिल्कचे सगळे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत शॉपीला सपोर्ट करण्यासाठी. आणि ज्युसेस आहेत, सॉफ्ट ड्रिंक आहे, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे, हे सगळे मिळून प्रॉडक्ट दिल्याच्यामुळं आम्हाला शॉपी हे मॉडेल सक्सेस चालवता आलं. आणि शॉपीच्या माध्यमातून कंट्रोल रेटमध्ये शेतकऱ्या ग्राहकांच्या पर्यंत जातात. याच्यामध्ये जेव्हा आपण इतर व्यवसाय, दूध व्यवसाय म्हणतो, तर दूध व्यवसाय आणि इतर व्यवसायामध्ये फरक तुम्हाला काय जाणवला? साखर कारखाना चालवणं, घड्याळाचं दुकान चालवणं किंवा इतर काही व्यवसाय करणं, दूध व्यवसाय, यातला फरक काय? दूध व्यवसायामध्ये ना
म्हणजे अगदी तुम्ही जर बोललो तर दूध व्यवसायाला मी माझं नेहमी मत सांगतो की दूध व्यवसायाच्या प्रोग्राम मध्ये पॉजचं बटन नाही. दूध मध्ये तुम्हाला कधीच थांबता येत नाही. मागच्या काळामध्ये जर तुम्ही कोविडचा काळ घेतला, ज्या काळामध्ये अख्खं जग घरामध्ये बसलं होतं, त्यावेळेस दूधवाला मात्र रस्त्यावर होता. दूधवाला कुठेही, आमचा रेड झोन, येलो झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन असं आमच्यासाठी काही नव्हतं. आमची कंटिन्युअस सर्व्हिस चालू होती. लोकांना बाहेर पडता येत नाही म्हणून सोसायटीला आम्ही गाड्या न्यायचो आणि त्या सोसायटीच्या आवारामध्ये परमिशन काढून ही सर्व्हिस द्यायचो. दुधामध्ये तुम्हाला थांबता येत नाही अजिबात. दुधामध्ये तुम्हाला कंटिन्युअस, तुम्ही आजारी असा, सुख असू देत, दुःख असू देत, घरातलं लग्न असेल तरी डेअरी चालू, घरात कोणी एक्सपायर झालं तरी पण त्याचा विधी केल्याच्या नंतर तुम्हाला डेअरीवर आहे. दुधामध्ये तुम्हाला थोडंही थांबता येत नाही. दूध हा कंटिन्युअस 24 आवर 365 डेज, 24/365 दुधामधूनच घेतलेली स्लोगन आहे ती. आमच्या ज्यांनी दुकाने टाकले कंटिन्युअस दुधामध्ये आळलट राहावं लागतं. जेव्हा तुम्हाला ग्राहक सांगतो एखादा पदार्थ आवडला, समजा तुम्ही एवढे 72 प्रॉडक्ट्स आहेत, त्यातला आवडला नाही आवडला, तुम्ही काही सुधारणा करता त्याच्यामध्ये? आमच्याकडे क्यूसीचं डिपार्टमेंट आहे, क्वालिटी कंट्रोलचं. क्वालिटी कंट्रोलच्या डिपार्टमेंटचं हे काम असतं. मार्केटमधून जे रिव्ह्यू येतात, आता उदाहरणार्थ आम्ही पहिल्यांदा एक एक्स्ट्रो नावाने थिक शेक सुरू केले, फ्लेवर मी केले होते. तर आम्ही काय केलं होतं की जो पुणे मुंबई हायवे त्याच्या बाजूला मॉलवर आमच्या त्या मार्केटिंगच्या मुलींना नेमून लोकांना ते टेस्ट करायला द्यायचं आणि लोकांच्या जे काही रिव्ह्यू आहेत, ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नोंदवून घ्यायचा आणि त्याच्यानुसार मग आम्हाला ज्यावेळेस तुम्ही कस्टमर बरोबर डायरेक्ट फेस करता, उदाहरणार्थ सवाई गंधर्वला आम्ही 12-15 वर्षापासून जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून फक्त ऊर्जेचेच प्रॉडक्ट असतात. आम्हाला कस्टमरचे लगेचच्या लगेच रिव्ह्यू समजतो. पुणेकर कस्टमरचे पुण्यामध्ये तर जो ब्रँड पुण्यामध्ये सक्सेस होईल त्याला जगात कुठेच प्रॉब्लेम येणार नाही असं माझं मत असणारा मी माणूस. पुणेकरांच्या काही तुम्हाला कॉमेंट्स आठवतात का? कसं तुम्हाला एखादी पुणेकरांची कॉमेंट्स तुम्हाला उपयोगी पडली किंवा तुम्हाला प्रॉडक्ट मध्ये बदल करावा लागला किंवा कोणत्याही ग्राहकाच्या प्रॉडक्ट मध्ये? मला बऱ्याच वेळा, आता आमची दुकाने सगळ्याच भागामध्ये 500 ml 499 असेल तरी तुमच्याकडे 1 ml दूध कमी येते अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे. 1 ml ची तक्रार तुमची? 1 ml ची. तुम्ही जर समजा 499 झालं कसं काय? 1 ml का खरं कमी पडलं? प्रश्न असा आहे की पाऊच पॅकिंग जे मशीन आहे त्याच्यामध्ये 5 ml अलाउड आहे तुम्हाला, कमी जास्त मशीनवर पॅकिंग होतं ते मशीन आहे, थोडंफार कमी जास्त होतच 4-5 ml ला. पण कस्टमरला ते वेट अँड मेजरमेंटचे नियम माहित नाही. तो म्हणणार मला कमी आलं, जास्त आलेलं कोणी बोलणार नाही, पण कमी आलं तर बोलता येतं. अशा लोकांच्या प्रतिक्रिया येतात. ग्रामीण भागामध्ये चांगल्या मनुष्यबळाची खूप कमतरता आहे. आम्हाला माणूस घ्यावा लागतो, त्याला पगार द्यायचा, आमच्याकडेच शिकवायचा. 6 महिने त्याच्या शिक्षणावर आम्ही पगार देऊन त्याला शिकवतो आणि मग त्याला आमच्याकडे असा, तुम्ही जर मशीनला ऑपरेटर बोलला तर ऑपरेटरचा कोर्स झालेला कोणी नाहीये. आमच्या ग्रामीण मधला 10वी नापास, 8वी पास अशा मुलांना आम्ही रोजगार दिलेला आहे. आज माझ्या कंपनीत सगळे जर बोललं तर ऑफ सीझन मध्ये जवळपास 300च्या वर स्टाफ आहे, सीझन मध्ये तो 500 पर्यंत असतो. याच्यामध्ये आमची सगळी ग्रामीण भागातली मुलं आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे. चूक एखादी होईल पण आम्ही या ग्रामीण मध्ये रोजगार निर्मिती केली दुधाच्या माध्यमातून. आज दर 10 दिवसाला एकमेव दूध हा प्रॉडक्ट की शेतकऱ्याच्या घरामध्ये पैसा जातो, बाकी कुठल्या ह्याच्यामधून नाही. तुमचं एक पीक फेल्युअर झालं, समजा एखाद्याने टोमॅटो काढलाय आणि एकदा मार्केटला गेला, कमी रेट आला, तर 3 महिन्याचं कष्ट केलेलं एकाच दिवसामध्ये दुधाला रोज मार्केट आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टीकडे, आमच्याकडं ज्या कंप्लेंट येतात त्यावेळेस आम्ही, एखादा समजदार माणूस असेल तर आम्ही त्याचे सरळ त्याला सांगतो की बाबा रे, आमच्याकडे थोडा, आमचा जो ऑपरेटर असेल, आमचा जो काही कामगार आहे त्याच्याकडून एखादी चूक झाली असेल तर तू आम्हाला सांभाळून घे. आणि मला वाटतं चूक मान्य केली तर तुमचा सेल दुप्पट होतो. तर आम्हाला पहिल्यापासून सवय आहे की चूक आहे ते चूकच. बरोबर. आणखीन एक याच्यामध्ये की जेव्हा दूध ग्राहकांपर्यंत जातं, ते फ्लेवर मध्ये जातं किंवा याच्यामध्ये जातं, तर आजकाल नवीन प्रथा आहे की देशी गाईंचं दूध घेतलं पाहिजे किंवा फक्त जे आपले गावरान वाण आहे त्यांचं दूध घेतलं पाहिजे, असा काही कल वाढलाय. आणि तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल तुम्हाला जाणवतोय काही ग्राहकांच्या टेस्टमध्ये किंवा मागणीमध्ये? आता हे जे सगळं दूध आहे ते सगळं जर्सी गायींचं दूध आहे किंवा मिक्स गायींचं दूध आहे, तर तो काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, याच्यामध्ये आहे. आपण जर बघितलं 15-20 वर्षापूर्वी गावरान गाई जी आहे तिचा इतिहास खूप मोठा आहे. गावरान गाईचं दूध हे जर आपण बघितलं तर खूप गोष्टी की गावरान गाईचं, प्युअर गावरान गाईचं तूप आहे, त्याचा आपण जे देवाला दिवा लावायचो, पूर्वीच्या काळात खिडक्या वगैरे नसायच्या, तर त्याच्यातून ऑक्सिजन निर्मिती फास्ट होते, त्यामुळे घरात वातावरण प्रसन्न राहतं. पण जसं आपण
व्यावसायिकतेकडे वळालो, व्यवसाय म्हणून दुधाकडे पाहायला लागलो, तसं त्याच्यामध्ये जाती निर्माण झाल्या. हा खूप मोठा स्टडी आहे. बऱ्याच गायांच्या जाती, पण जर्सी आणि होस्टेन अशा 2 जाती की ज्याला दूध जास्त मिळतं. आणि मग ह्या ज्या गावरान गायी आहे, गिर गायी तुम्ही म्हणता, अलीकडच्या काळात A1 A2चं दूध जे आलं ते, त्या गायींचं दूध देण्याचं प्रमाण कमी आहे. 5 लिटर, 6 लिटर, 8 लिटर, जास्तीत जास्त चांगली एखादी जर जात असेल तर 10 लिटर पर्यंत जाते. धंदा करायचा म्हणून परवडत नाही, त्यामुळे ते दूधही महाग आहे. पण तेवढं कमी प्रमाणात दूध घ्यायचं, तेच प्रोसेस करायचं हे परवडत नाही. त्याच्यामुळे तो तसा धंदा छोट्या प्रमाणात असल्यामुळे वाढला नाही. आणि जर्सी आणि होस्टेन यांचं प्रमाण वाढत गेलं, दूध उपलब्धता भरपूर झाली, म्हणून आपल्याकडे गावोगावी डेअऱ्या झाल्या आणि परिणामी आज हेच गाईचं दूध. खरं तर दुधामध्ये प्रकार आहेत. फॅट फ्री मिल्क आहे, डबल टोंड आहे, त्याच्यानंतर काऊ मिल्क आहे, स्टँडर्डाइज पाश्चराइज मिल्क आहे, होल मिल्क आहे. पण आपण किती लोक आज हेल्थ अवेअरनेस आल्यामुळे बरेच लोक पाहतात, पण बऱ्याच प्रमाणात आपण याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतो. आणि हे सगळे प्रकार मार्केटमध्ये आज उपलब्धता पण आहे. तुमच्याकडे पण आहेत? हा, याच्यामध्ये आम्ही फक्त काऊ आणि बफेलो 2च प्रकार करतो, आम्ही बाकी करत नाही. पण बरेच जर ब्रँड बघितलं तर याच्यामध्ये आज सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे याच्यामध्ये पण मार्केटमध्ये. तुम्ही सुरुवातीला जो प्रवास सांगितला तो बबनराव पाचपुते यांच्यासोबतचा राजकीय, तुम्हाला ती एक थोडासा सपोर्ट मिळाला. पण मी ऐकलं की तुमचे आणि सुधाकरराव नाईक जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते त्यांचे पण चांगले संबंध होते. तर त्यांच्याबद्दलचा तुमचा अनुभव काय होता आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे काय पोहोचला? ते यवतमाळचे, तुम्ही पुण्याचे, काय नक्की काय ते कशी काय भेट घडली होती? मी साहेबांच्या बरोबर कंटिन्यू असायचो. पाचपुते साहेबांच्या बरोबर आमचं कायमच एकदम हे असायचं, म्हणजे दिवसभरात आम्ही भेटलो नाही तर असं कधी होत नसेल. तर कंटिन्यू बरोबर असल्यामुळे साहेब पहिल्यांदा मंत्री झाले, राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री झाल्याच्या नंतर मला बऱ्यापैकी आठवतं तो काळ की साहेबांची आणि मोहिते साहेबांची 92-93चा काळ असेल. हा 93चा काळ असेल, कारण सर अगोदर 91ला होते आणि 91ला मनोहर नाईक होते, मनोहर जोशी होते. नाही, मनोहर जोशी 95 झाले, 91 झाले. त्या काळामध्ये मग साहेब त्याच्यामध्ये राज्यमंत्री झाले. राज्यमंत्री झाल्यानंतर साहेबांच्याकडे गृह खातं आलं आणि गृह खातं आल्यामुळं खरं तर वर सगळे एकमेकाशी संबंध यायला लागले. आम्ही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीमध्ये एकदम पळापळ खटपट करणारी लोक, एखादं काम हातात घेतलं की सोडायचं नाही मध्ये. आणि मग त्यामध्ये साहेबांशी एकदा दोनदा संबंध आला, सुधाकरराव नाईकांशी. तर साहेबांनी खूप प्रेम केलं आमच्यावर. खरं तर बऱ्यापैकी पुसदला आम्ही कायम जायचो, काही जरी काम असली घरगुती तरी हे. आणि तो जे माणूस होता त्या काळात मी जे राजकारण बघितलं ते हेल्दी राजकारण होतं. आज सारखं एकमेकांच्या हे करायचे नाही. ही खूप लोक सामाजिक म्हणजे समाज सुधारक म्हणून किंवा समाजाचे प्रमुख घटक म्हणून आहे, त्या काळातली सगळ्या लोकांची विचारसरणी बघितली तर मला वाटतं साहेबांच्या बरोबर जर चहापानाचा कार्यक्रम असेल तर विरोधी पक्ष नेता म्हणजे विरोधी पक्ष हसत खेळत चहापान वगैरे करायचा. आज तसं होत नाही, एकदम सक्षम वातावरणात. मुळात सुधाकरराव नाईक हे खूप प्रगल्भ विचारसरणीचा माणूस होता, दिलदार पण होता आणि तेवढंच नैतिकता पण त्यांच्याकडे होती. आणि अशा लोकांच्या बरोबर मग जवळ जायला काय, तुमच्याकडे 2 गोष्टी चांगल्या असेल तर ऑटोमॅटिक. त्यामुळे मी साहेबांच्या बरोबर बऱ्यापैकी ओढलो गेलो होतो, काम करत होतो. त्यांनी तुम्हाला राजकारणाचा सल्ला नव्हता दिला का? मला राजकारणात जायची संधी खूप आली अलीकडच्या काळामध्ये, तर मला MLC पर्यंत ऑफर आल्या. पण फडणवीसांनी ऑफर दिली अशी चर्चा होती. नाही, ऑफर त्यांनी दिली नाही दिली आपण त्याच्यामध्ये जायला नको, पण माझ्याकडे होते. पण आम्ही पहिल्यापासून आमच्यावर जो इम्पॅक्ट झाला किंवा मी साहेबांच्या बरोबर आल्यानंतर मी जे राजकारण बघितलं त्यामुळे मला कधी राजकारणामध्ये जायची इच्छा नाही, बिलकुल नाही. पण कधी नाही. पण अनेक राजकीय लोक दूध व्यवसायात जातात, दूधवाले पण राजकारणात जातात. तुम्ही का देत नाही? काय टाळलं? नक्की काय कारण होतं त्याच्या मागे? मला प्युअर व्यवसायच करायचा आहे. मला राजकारणात जायचं नाही, त्यामुळे मला मतदान कमवण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे मतदान कमवायचं जर नसेल तर मी बाकी भानगडीमध्ये करायचं काही कारण नाही. प्रोफेशनल व्यवसाय म्हणजे व्यवसाय. आणि माझं आजही मत आहे की आमचा भारत महासत्ता व्हायचा असेल तर त्यासाठी ग्रामीण भाग सुधारला पाहिजे. आणि ग्रामीण भाग सुधारण्यामध्ये जर आम्हाला चांगलं काम करायला मिळाले तर मग आम्ही फोकस कशाला व्हायचं. त्यामुळे आम्ही राजकारणाकडे काय अजिबात बिलकुल लक्ष देत नाही. आता सध्या तर राजकारणाची खूप वाईट परिस्थिती आहे. खरं तर आपल्यासारख्या लोकांनी हे नाही, हरकत नाही जे आहे ते म्हणून बोलायला. पण आता जर बघितलं तर कोणी माणसावर त्याचा परिणामच वाईट होईल. इथपर्यंत सगळी विचारसरणी हे ते बघितलं, चर्चा सगळं खाली आहे. आता तर मुळीच ती इच्छा नाही. आणि मी माझ्या व्यवसायात खूप आनंदी आहे. माझ्या बरोबर असणारी ग्रामीण भागातली लोक, त्यांच्यासाठीच आणखी काही ना काहीतरी करत राहायचं. आणि हा छान व्यवसाय चाललेला आहे. साखर कारखाना काढायचं स्वप्न आहे परत? नाही, साखर कारखानदारी म्हणजे आता जाऊ आता जर मी बघितलं तर माझ्या वयाची लिमिट
मी करत असणारा व्यवसाय, त्याच्यामध्ये माझ्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या हम्म. ज्या आहेत त्याच्यापेक्षा आणखीन कुठली जबाबदारी घेऊ शकत नाही मी. ओके. आणि माणसाला प्रत्येकाला आयुष्यामध्ये ना हा. थांबायचं कुठं पण कळायला पाहिजे. बरं. आणि जर मला वाटतं की तुम्हाला आनंदाने जीवन जगायचं असेल, तुम्हाला जर व्यवस्थित स्वतःच्या बरोबर आपली फॅमिली किंवा आपल्या बरोबरचे लोक सगळ्यांना चांगला न्याय द्यायचा असेल, तर तुम्हाला हव्यास आणि गरज याच्यामधले फरक कळायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर आपलं वय, आपण कुठं थांबायचं, कसे आपल्या बरोबरची कामाची जबाबदारी कुणाला द्यायची, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं एक सर्वांगीण ज्ञान असलं पाहिजे. अच्छा. या सगळ्या विचारातून मला माझा आज रोजी तर आहे, मी आहे या व्यवसायामध्ये आनंदी आहे. आता याच्या पलीकडे काय एक्सपान्शन करील किंवा कोणाकडे जाईल, ह्या व्यवसायामध्ये अनुषंगाने जे होईल ते होईल, पण याच्यापेक्षा जास्तच आहे, म्हणजे दुसरं काय करायला असं. पण जेव्हा जेव्हा असं म्हणतात की मराठी माणूस हा फार उद्योगामध्ये कमी पडतो, त्याला यश मिळत नाही, तर अशा तरुणांसाठी तुमचा सल्ला काय राहील? व्यवसाय करायची ना एक मस्ती असली पाहिजे अंगामध्ये खरं तर. आणि व्यवसाय करायची जर तुमच्या अंगामध्ये मस्ती असेल, तर आज रोजी माझं प्रामाणिक मत आहे की धंदा करण्यासाठी पैसा ही मुळीच अडचण नाही, की ज्याचा लोकांनी काहीतरी उगाच बागुलबुवा केलाय की नाही माझ्याकडे जर फंड्स असतील तरच मी काम करेन, माझ्याकडे पैसा नाही, मला बॅकिंग नाही, काय नाही. तर तुमच्या मनामध्ये जर ती उमेद असेल की मला धंदा करायचा आहे, ती मस्ती असेल, तर तुम्हाला पैसा हा अडसर नाही. फक्त एकच आहे की तुम्ही व्यवसाय करत असताना नैतिकता आणि प्रामाणिकपणा कुठं सोडला नाही पाहिजे. तुम्ही जो काही व्यवसाय करता त्याच्यामध्ये तुमच्या बरोबरची लोक, खालच्या माणसापासून वरच्या माणसाला तुम्हाला न्याय देता आला पाहिजे. आणि जे पण काही प्रॉडक्ट मी करन त्याच्यामध्ये नैतिकतेचं बंधन असलं पाहिजे. थोडक्यात कुणी माणूस जर झाला आज रोजी, तुम्ही जेवण घ्यायचं म्हणलं, तुम्ही काय म्हणा सात्विक आहार मला पाहिजे, तर व्यवसाय सुद्धा सात्विक पद्धतीनेच केला पाहिजे. लक्ष्मी सुद्धा तीच आमच्याकडे टिकते जी चांगल्या मार्गाने येते ती. त्यामुळं नवीन मुलांनी जर धंदा करायचा असेल तर प्रामाणिकपणा म्हणजे कष्ट आणि तुमची उमेद, नैतिकता, ह्या गोष्टी तुम्ही जर कायम ठेवल्या तर पैसा थोडाफार कमी येईल, जास्त येईल, तो हे करत नाही, पण तुम्ही नक्कीच समाजामध्ये एक उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून नाव कमवू शकता. प्रकाश, जेव्हा तुम्ही विविध बाय प्रॉडक्ट्स काढले तर त्याचा अनुभव कसा होता आणि कोणत्या याला प्रॉडक्ट्सला जास्त प्रतिसाद मिळाला तुमच्या? आम्ही सुरुवातीला, मी तुम्हाला बोललो, आम्ही सुरुवातीला दूध फक्त केलं, दुधानंतर दुधाचे प्रॉडक्ट केले, पॅकेज ड्रिंकिंग वॉटरमध्ये आलो, त्याच्यानंतर सॉफ्ट ड्रिंकमध्ये आलो, सॉफ्ट ड्रिंकमध्ये आल्याच्या नंतर मग आम्ही ज्यूसमध्ये आलो, ज्यूसच्या नंतर आम्ही फ्लेवर मिल्कची लाईन मोठी केली, आणि त्याच्यानंतर आत्ता आम्ही खरं तर स्वीटमध्ये 1 वर्ष झालं या दिवाळीला स्वीट लाईन सुरू केली. आणि आता रिसेंटली आम्ही नमकीनमध्ये पण येतोय त्याच्याबरोबरच, कारण एक शॉप जर सक्सेसफुल करायचं असेल त्याला बरेच प्रॉडक्ट दिले पाहिजे, म्हणून हा सगळा करत करत आम्ही हे प्रॉडक्ट वाढवत चाललो. सगळं तुमच्या फॅक्टरीमध्ये सगळं तयार होतं हे? हा, अंडर वन रूफ हे सर्व प्रॉडक्ट एक स्वतंत्र विभाग केलेले आहेत प्रत्येकाच्या विभागाचे, आणि हे केलेले. खरं तर कधी काही काही गोष्टी व्यवसायामध्ये लोकांच्याकडून खूप शिकायला मिळतात. आम्ही ज्यावेळेस म्हणजे खेड्यामध्ये समजा दुकान, आम्ही काय केलं सुरुवातीला की ब्रँड आम्हाला जर बसवायचं असेल तर आमच्याकडे जाहिरात करायची असेल तर पैसा नाही, पैसा नसेल आमच्याकडे, तर मग आम्ही काय करू शकतो, तर सर्व्हिस, आमचा धंदा सर्व्हिस ओरिएंटेड आहे. मग आपण सर्व्हिस उत्तम दे, सर्व्हिस दिली तर ज्या मोठ्या संस्था आहेत, मोठ्या कंपन्या आहेत, त्यांची ग्रामीण भागामध्ये सर्व्हिस नाही, मग आम्ही ग्रामीण भागामध्ये सर्व्हिस जास्त फोकस केला. मग उन्हाळ्यात सुट्टीमध्ये शहरातला मुलगा गावाकडे आला की मग तो म्हणत हा ऊर्जा ब्रँड राव, आपण तिथं ताक पिलोय, लस्सी पिलोय, चांगलं आहे, असा आम्हाला फायदा झाला. पण त्याचा आम्हाला प्रॉडक्ट वेगवेगळे करण्यासाठी पण फायदा झाला. म्हणजे गावाकडच्या दुकानामध्ये जर आम्ही पाणी, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर घेऊन गेलो तर ते म्हणाले नाहीये तुमचं ते सोडा नाही, तर मग आम्हाला ती दुसरी कंपनी सोडा देत नाही, मग आम्ही सोडा पण काढला. मग त्याच्याकडे गेले तर तो सांगायचा नाही सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक तुम्ही देताय पण आम्हाला फ्रुटी मिळत नाही मँगो, मग आम्ही ज्यूस प्लांट पण काढला. असं करत 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 प्रॉडक्ट वाढवत, डिमांड जशील तसं तुम्ही ते हे करत लोकांच्याकडून पण शिकायला मिळालं. पण नंतर असं झालं, आम्ही त्याला आता सांगतो की तू आमचा हा प्रॉडक्ट ठेवतो का, नाही, मग तुला ताक आणि लस्सी मिळणार नाही. ताक आणि लस्सीचं काय नक्की तुमचं गणित? कुठल्या याच्यामध्ये एखादी गोष्ट काय म्हणतो आपण नशिबाने असेल किंवा आमच्या सगळ्या लोकांच्या प्रयत्नाने असेल, ताक हा आमचा खूप हिट ठरला. इव्हन बऱ्याच IT कंपनीमध्ये आमचे आउटलेट आहेत सगळीकडे आमच्या ह्याच्यावर, म्हणजे इव्हन आम्ही पॅकेज म्हणजे पाऊच पॅकिंग जे करतो ते पाऊच पॅकिंगच्या दुप्पट आमच्या ताकाचा सेल, एवढा ताकाचा उत्कृष्ट सेल मिळाला. आणि ताकाला मला वाटतं आम्ही लोकांनी बॉटलमध्ये पॅकिंग काढलं, लोकांना हायजीन आवडतं, ताक पिल्यानंतर थांबलं, हलवायचं असेल तर आपल्याला बॉटलमध्ये ती उपलब्धता मिळते, त्यामुळे ताक हा आयटम आमचा खूप हिट ठरला. आणि लस्सी बाबत आम्ही लस्सीमध्ये वेगवेगळे प्रकार काढून
जे आपले ज्यूस आहेत, फ्रूट ज्यूस, रिअल फ्रूट ज्यूस त्याच्यामध्ये मिक्स केले. त्यामुळे आम्हाला लस्सीला उत्कृष्ट मिळालं. खूप चांगला प्रॉडक्टला हे पण मिळालं. ताकाची तुमची जी रेसिपी होती ती इतरांपेक्षा काय वेगळी होती का? ताकाची निश्चित रेसिपी जी आहे तो कुणी कुणाची ओपन करत नाही. बरोबर. आमची वेगळीच आहे. आमच्यामधून आमच्या क्वालिटी कंट्रोलचे काही लोक बाहेर गेले आणि इतर डेअरीमध्ये त्यांनी ट्राय केला तरी पण झाला नाही. अच्छा. आमच्याकडे ते आहे. आणि दुसरं आपण असंही म्हणू की ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणाने काम करत असतो त्यावेळेस तुम्हाला देवाचंही काय, आमच्या कंपनीमध्ये साईबाबांचं मंदिर आहे. आम्ही काही असेल तरी सकाळी त्यांचं दर्शन घेतो की चांगलं करायची बुद्धी द्या आणि तुम्हीच सगळं सांभाळा. त्यामुळे त्यांचंही काय आमच्यावर कृपा छत्र असेल. त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टीमध्ये अडचण आली नाही. हे आमचे प्रॉडक्ट कंटिन्युअस हिटच राहील. हे प्रॉडक्ट बाहेर पण कुठे जातात? हा, आम्ही आता यंदा स्वीटचा प्रयत्न केला. स्वीटमध्ये आम्ही प्रामुख्याने जर बघितलं तर यंदाच्या दिवाळीला 8 ते 9 टन काजू कतली आम्ही एक्सपोर्ट केली. अच्छा. काजू कतलीला चांगली डिमांड मिळाली. याच्यानंतर आणखी एक व्यावसायिक पण होता सिंगापूरमधून, तर त्यांनी सिंगापूरला एक्सपोर्ट केली. आणि 3 मधले काही रसगुल्ला आणि गुलाबजाम हे 2 प्रॉडक्टही जातात. अच्छा. वेगवेगळ्या कंपन्यांनी एक कंपनी तर मला वाटतं, मला त्याचं नाव, कारण भाऊ मार्केटिंग पाहतो म्हणून, तर एकाच कंपनीने 9 टन रसगुल्ला घेतला. ओके. असं यंदाच्या दिवाळीला म्हणजे स्वीट्स मध्ये आम्ही 23-24 सगळे प्रकार केलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी केलेल्या आहेत. मँगो बर्फी असेल, 1, 2, 3 प्रकार आहे त्याच्यामध्ये. ज्यूस टाकलेले आहेत आम्ही सगळे. तर बर्फीचे 2-3 प्रकार आहेत. त्यानंतर गुलाबजाम आहे, रसगुल्ला आहे, काजू कतली आहे. त्याच्यानंतर सोनपापडीचे 3-4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. सोनपापडीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा इलायची, मँगो आणि स्ट्रॉबेरी. ओके. आणि बर्फीमध्ये पण स्ट्रॉबेरी आहे. याच्याशिवाय एक शुगर फ्री पण बर्फी केलेली आहे. त्याच्यामुळे हे स्वीटच्या आयटमला एका वर्षाच्या मानाने ऍक्च्युली ऊर्जाचं थोडं गुडविल होतच, आम्हाला त्याचा फायदा झाला. पण 1 वर्षाच्या मानाने आमच्या स्वीटला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. एक जो मला नेहमी प्रश्न पडतो की राजकारणी जेव्हा दूध व्यवसायात येतात तर त्याचा काय तुम्हाला चांगला इफेक्ट होतो की चुकीचा इफेक्ट होतो? काय नक्की? अनेक राजकीय लोकांचे दूध संघ आहेत आणि तेच सत्तेमध्ये आहेत आणि तेच दोन्ही बाजूने ओरडतात. ग्राहकांना भाव चांगला मिळत नाही आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. तर राजकारणी लोकांनी दूध व्यवसायात यावं की नाही? राजकारणी माणसाने किंवा कुणाला पर्टिक्युलरला आपण बंदी तर घालू शकत नाही. कुणी धंदा करावा हा वेगळा आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही जो व्यवसाय करता त्याला न्याय देता आला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याला पण देता आला पाहिजे आणि ग्राहकाला दिला पाहिजे. याच्यामध्ये कधी कधी या लोकांच्याकडून ह्या गोष्टी ज्या आहेत, तर समजा एखाद्याची आर्थिक कुवत जास्त असेल तर कधी कधी या गोष्टीला थोडं पाठीमागे ठेवलं जातं. आणि त्याच्यामध्ये होतं काय की मग तुमच्याकडे जर पैसा आहे तर तुम्ही काही दिवस लॉस मध्येच प्रॉफिट विकताय, इतर कंपन्या तुमच्या बरोबर टिकू शकत नाही. असा थोडाफार कधी कधी अनुभव पण येतो. पण चांगली जी लोक आहेत त्या चांगल्या लोकांच्या बरोबर काही चांगली गोष्टी शिकायला मिळतात. माझ्या व्यवसायामध्ये पण आता मी तो कमी जास्त आमचे विचार असेल, चितळे साहेब आहेत, श्रीपाद शेठ माझे खूप जवळचे मित्र. मला कुठलीही अडी अडचण आली ते असेल, आमचे आबासाहेब थोरात आहेत किंवा आम्ही एकमेकांच्या बरोबर सगळे शेअर करतो. काही अडी अडचणी, इव्हन आम्हाला एकमेकाला दूध कमी पडलं तरी म्हशी दूध, कारण आम्ही जो काही स्वीट सुरू करायचा निर्णय घेतला, आमच्या एरियामध्ये म्हशीचं दूध चांगल्या प्रकारचं उपलब्ध आहे आणि स्वीट साठी म्हशीचं दूध चांगलं असणं सगळ्यात एक नंबर, म्हणजे रॉ मटेरियल पाहिजे. त्यामुळे आम्हाला ह्या मिठाईमध्ये यायचा विचार बी डोक्यात आला की दूध चांगलं आहे आपल्याकडे, आणि आल्यानंतर आम्हाला 1 वर्षाच्या मानाने चांगलं सक्सेस. आम्ही जेव्हा पुणेकर विचार करू तेव्हा चितळे हा ब्रँड अनेकांच्या डोळ्यासमोर येतो. तर चितळे ब्रँडकडनं काय शिकण्यासारखं आहे? वपू काळ्यांचं एक महोत्सव नावाचं पुस्तक वाचलं. आणि महोत्सव या पुस्तकामध्ये एक त्यांची गोष्ट होती की नदी वाहते, तर नदी म्हणजे पाण्याचा प्रवाह, आणि दोन्ही बाजूला खडक असतो. पाणी मृदू आहे आणि खडक कडक आहे, परंतु काही दिवसानंतर असं दिसतं आपल्याला की दोन्ही बाजूचा खडक कापला गेलेला आहे. बरोबर. आता एवढं मृदू असणारं पाणी त्या खडकाला कापतं, त्याचं एकच कारण आहे की पाण्याकडं वाहण्याचा सातत्य हा गुणधर्म आहे. बरोबर. आणि त्या सातत्याच्या गुणधर्मामुळे हार्ड खडक कापला जातो, लहान होतो आणि मृदू पाण्याचा प्रवाह मोठा होतो. बरोबर. चितळे साहेबांच्याकडे सुद्धा सातत्य नावाची गोष्ट आहे. क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाहीत, काय नाही. हा गुण त्यांच्याकडून आम्हाला खूप घेण्यासारखा. ओके. आणि तो इतर कोणी जो व्यवसाय सुरू करेल त्यांच्यासाठी देखील सर्वांसाठी हाच नियम आहे. तुम्ही व्यवसायामध्ये एकदा जर का तुमच्या लोकांनी क्वालिटी ऍक्सेप्ट केली तर तुम्हाला सातत्य राखता आलं पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये कंटिन्युटी पाहिजे, कंटिन्युटी दिलीच पाहिजे, तरच हे होईल. तर हे होते प्रकाश शेठ कुतवळ. अतिशय चांगली मुलाखत, चांगलं मार्गदर्शन, त्यांचा प्रवास या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला.
प्रकाश शेठ, धन्यवाद, तुम्ही लेट्सअपशी आलात आणि संवाद साधला त्याबद्दल. थँक्यू. तुम्ही मला संधी दिली. Yes. खरं तर हे आम्ही लोक ग्रामीण भागातली, हां. याच्याबरोबर आम्ही बऱ्याच आत्ता व्यवसायातून तर काही अग्निपंख फाउंडेशन आहे, मध्यंतरीच आम्ही बरं. आपल्या रायरेश्वरावर एक शाळा बांधली, हँडओव्हर केली, ओके. ती मागच्या रविवारीच दिली. अच्छा, अशाही अनासपुरेंच्या मला वाटतं उपस्थितीमध्ये मकरंद अनासपुरेंच्या उपस्थित तो कार्यक्रम. नाही, मकरंद अनासपुरेंच्या उपस्थित दुसरा पुस्तक प्रकाशन होता, बरं त्याच्यामध्ये तिथलीच लोकल होती. बरं. अशा काही गोष्ट आम्ही करतोय. ओके. पण तुम्ही लोकांनी, आम्ही हे ग्रामीण भागातली माणसं, तुम्ही या निमित्ताने मीडियावर तुम्ही आम्हाला बोलवलं. हां. तुम्हाला काय वाटतंय, आमचं काय मत आहे, ह्या गोष्टी सर्व विचारात घेतल्या. मला असं वाटतं की एक दोन गोष्टी आपले जे कोणी पाहणारे असतील हो. किंवा आपल्याला ऐकणारे असतील, या सगळ्या लोकांना याच्यामधून काही गैरसमज पण निघतील अच्छा. आणि ही संधी मिळणं सुद्धा दुरापास्त आहे. नाही, गैरसमज होणार नाहीत. उलट तुमचे नेहमीप्रमाणे परखड आणि स्पष्टपणे तुम्ही बोलले. नाही, गैरसमज असतील तर निघून जात. ना, गैरसमज असेल तर निघून जा. हा, Yes, मी yes. आज रोजी सगळ्यांना सांगेन की आम्ही हा. पाऊच मिल्क जर करतो हां. तर पाऊच मिल्क किंवा कुठला ब्रँड आमच्या अपत्यापेक्षाही जास्त जपतो आम्ही, अच्छा. आमच्या मुलापेक्षाही जास्त. त्यामुळं अशा कुठल्या गोष्टींना बळी पडायला नाही पाहिजे. ओके. क्वचित आपलं संभाषण ऐकल्यावर त्याही लोकांना खात्री खात्री वाटेल वाटेल की बाबा की- असं काही की नाही. एक उद्योजक कशा पद्धतीने आपलं काम करतो आणि आपल्या ब्रँडसाठी कशी जीवापाड मेहनत करतो, हेच मला वाटतं प्रकाश शेठ कुतुळे यांच्या मुलाखतीतून आपल्याला स्पष्ट झालं असेल. तर प्रकाश शेठ, थँक्यू. तुम्ही लेट्स आमच्या क्षेत्रालाही तुमच्या ह्या गोष्टीमुळे नक्कीच चांगले दिवस येतील. येस, आपण धन्यवाद. येस, थँक्यू. तुम्ही सर्व मदत करणारी आपली सगळी मंडळी, सर्वांना धन्यवाद.